रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शासनाच्या आदेशाची पायमल्ली, वसुधा सोसायटीत अनधिकृत बांधकाम सुरू। वीडसई ग्रामस्थांचे पाली तहसील कार्यालयासमोर उपोषण। रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे। त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी शनिवारी दिनांक 20 रोजी ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। ग्रामस्थांनी पाली सुधागड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 21/9/2023 ते 30/9/2023 रोजी आपल्या दालनासमोर झालेल्या वीडसई ग्रामस्थांच्या यशस्वी आमरण उपोषणानंतर प्रशासनाने अनधिकृत कमान तोडून अनधिकृत बांधकामावर नियमोचित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते। परंतु प्लॉट नंबर 28 येथे होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल वेळोवेळी सुधागड तहसीलदार यांना अर्ज देऊन सुद्धा त्या कामावर बंदी आली नाही व सदर कॉन्ट्रॅक्टरने व सदर प्लॉट मालकाने प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही हे वीडसई ग्रामस्थांच्या लक्षात आले व सदर प्रशासन हे पैशाने बलाढ्य असलेल्या श्रीमंताची पाठराखण करते असे ग्रामस्थांना वाटू लागले आहे। म्हणून वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेमध्ये दिनांक 30/9/2023 नंतर विशेषतः प्लॉट नंबर 28 येथे जे काही अनधिकृत बांधकाम झालेले आहे व वीडसईकडे जाण्याचा मार्गावरील जे काही जांभा दगडाची भिंत व सिमेंट कॉन्ट्रॅक्टीकरण केले आहे ते तत्काळ तोडण्यासाठी शनिवार पासून ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। सदर उपोषणात सचिन यशवंत वाघमारे यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे। या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेना रायगड यांनी पाठिंबा दर्शविला आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। सचिन वाघमारे यांचं आज आमरण उपोषण सुरू आहे पाली तहसील कार्यालयाच्या बाहेर। काय सांगाल, त्यांची नेमकी मागणी काय? आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहात का? होय, आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आज मागच्या वेळेस जे उपोषण झालं त्या उपोषणाची तारीख होती 21/9/2023 ते 30/9/2023। या दिवशी जे उपोषण झालं त्या उपोषणानंतर या ठिकाणी तहसीलदार साहेब आले होते, PI मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पत्र दिलं होतं की जे वसुधा सोसायटीमध्ये जे अनधिकृत बांधकाम चालू आहे ते बांधकाम पूर्णपणे थांबवण्यात येईल। त्यानंतर आमची मागणी होती की जी कमानी आहे ती कमानीसुद्धा या ठिकाणी पाडण्यात येईल। परंतु त्या ठिकाणचं जी काही कमानी होती ती कमानी त्या ठिकाणी पाडण्यात आलेली आहे, म्हणजे वरचं शेड पाडण्यात आलं आहे। ज्या भिंती होत्या त्या भिंती त्या ठिकाणी अशाच राहिलेल्या आहेत आणि पुन्हा जोरदार काम त्या वसुधा सोसायटीमध्ये अनधिकृत बांधकाम म्हणजे एक प्रकारे प्रशासनाला त्या गोष्टीचा एक चॅलेंज आहे। आज प्रशासनाने जर त्यांना अनधिकृत बांधकाम आहे असं जर पत्र दिलेलं आहे, परंतु प्रशासनाला तो जो काही बिल्डर आहे कोण टिंबाडिया, राहुल टिंबाडिया, तो प्रशासनाला एक चॅलेंज करतोय आणि आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा सुधागड तालुक्याचा उपाध्यक्ष सचिन वाघमारे, त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या सर्वांनी प्रशासनाला एक या ठिकाणी माहिती दिली की त्या ठिकाणचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थांबवण्यात आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाकडून आमच्या या ठिकाणच्या कार्यकर्त्याला उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर मिळालं नसताना आज मला असं वाटतंय की राहुल टिंबाडिया काही या प्रशासनाचा कोण बॉस आहे का? आणि तो जर बॉस आहे तर प्रशासना जो काही पेमेंट घेतोय तो राहुल टिंबाडियाकडून घेतोय की त्याला जो काही महाराष्ट्र शासन आहे हा महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्याला पेमेंट देतोय। तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जर तुम्ही प्रशासन हे जर लोकांसाठी असेल, जनतेसाठी असेल, जर या देशामध्ये लोकशाही असेल तर मला असं वाटतंय की त्या लोकशाहीच्या माध्यमातून जे काही अनलिगली बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थोडी थांबवलं पाहिजे। जोपर्यंत ते बांधकाम या ठिकाणी थांबवणार नाही तोपर्यंत ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन असंच या ठिकाणी चालू ठेवणार आणि संपूर्ण ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा पाठिंबा या आंदोलनाला 100% असेल या ठिकाणी मी जाहीर करतोय।
आज या ठिकाणी सचिन वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. काय सांगाल, काय परिस्थिती आहे या उपोषणाबाबत? विडसई गावचे ग्रामस्थ आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सुधागडचे उपाध्यक्ष आमचे बंधू सचिनजी वाघमारे व विडसईमधील सर्वच ग्रामस्थ असतील, यांच्या गेल्या अनेक वर्ष ते न्यायासाठी या प्रशासनाकडे धाव घेत आहेत. गेल्या काही दिवसात एक 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं. त्यावेळेस देखील प्रशासनाने त्यांना लेखी स्वरूपात उत्तर दिलं होतं की जी काही अनधिकृत बांधकामं वसुधा वनीकरण सोसायटी यामध्ये होत आहेत तर ती अनधिकृत बांधकामं थांबवली जातील. अशा प्रकारचं लेखी आश्वासन देऊन देखील येत्या काही दिवसात आम्ही पाहतो आहे की प्लॉट नंबर 28 असेल, तसेच ज्या जांबादगडीच्या भिंती आहेत त्या तशाच उभ्या आहेत, त्यांना देखील हटवण्यात प्रशासनाने यश आलेलं दिसत नाही आहे. गेल्या महिनाभरात प्रशासनाला लेखी पत्र आश्वासन देऊन देखील प्रशासनाने त्याचं गांभीर्य घेतलं नाही पाहिजे तेवढं, आणि त्या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवल्यासारखं दिसत आहे. तर माझ्या मते प्रशासनाने लक्ष दिलं असता तर हा विषय केव्हाच संपला असता. तर या अनधिकृत बांधकामाला कुणाचं वरद असतं हे आमच्या लक्षात येत नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्षात घ्यावं, अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेना, मी रायगड जिल्ह्याच्या वतीनं, सुधागड तालुक्याच्या वतीनं, माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही सचिनदादाच्या पाठीशी 100% उभे राहणार, आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार. आणि इथेच थांबतो. पाली तहसील कार्यालयाच्या बाहेर आज आपण या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. वसुधा सोसायटीच्या विरोधात आपण पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. नेमकी काय मागणी आहे आपली? माझी मागणी अशी आहे की ज्या प्रशासनाने मला लेखी स्वरूपात मागच्या वेळी जे उपोषण झालं त्यावेळी लेखी स्वरूपात असं लिहून दिलं आहे की अनधिकृत बांधकामावर स्थगिती, आणि जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्याच्यावर नियमोचित कारवाई केली जाईल. अजून ती नियमोचित कारवाई काही झाली नाही आहे, आणि अनधिकृत बांधकामाला जोरदार जोर आलेला आहे, आणि वेळोवेळी हे आम्ही प्रशासनाच्या निदर्शन आणून दिलेलं आहे, तरी प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही. आपलं हे उपोषण कधीपर्यंत सुरू राहणार आहे, आणि प्रशासनाचे कोणी अधिकारी आता उपोषणस्थळी फिरकलेत का? हे उपोषण जोपर्यंत माझ्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत चालू राहणार आहे, आणि आत्तापर्यंत प्रशासनाचा कोणच अधिकारी इथं आलेला नाही.